फाउंडेशन त्यांच्या संकल्पनेतून निर्मल युथ फाउंडेशनची स्थापना झालेली आहे। अशा अध्यक्षा अक्षता आवटे मॅडम यांचेही आम्ही आभार मानतो की सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन सोहळ्यात त्यांचं सदैव आम्हाला सहकार्य लावत असतं। गणेश विसर्जनासाठी गणपती बाप्पासोबत मूर्तीसोबत घरातून फक्त एकच सदस्य त्या ठिकाणी जायचे आहे। इतरांनी गर्दी चालू आहे। गेले 6-7 दिवस आपण गणपती बाप्पाची मनोभावी सेवा केलेली आहे। गणपती बाप्पाचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद लाभणार आहे। खाली परिसरात घरातील केवळ एकच सदस्य जाणार। ओंकार मित्रमंडळ मोठागाव ग्रामस्थ मंडळ पुढील गणरायाचं विसर्जन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे। अग्निशामक दलाच्या मार्गदर्शनाखाली हा विसर्जन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। म्हणून गणेश भक्तांना एक सूचना आहे, कृपया आपण कोणतीही घेऊ नये। खाली परिसरात आपल्याला परवानगी नाही। खाली परिसरात फक्त ओंकार मित्रमंडळ मोठागाव ग्रामस्थ मंडळ यांचे सदस्य गणेश विसर्जन करतील। गणेश विसर्जनासाठी खाली परिसरात केवळ गणपती बाप्पासोबत आपल्या घरच्या एकच सदस्य जाण्याची परवानगी आहे। खालीमध्ये कोणीही विसरण्याचा प्रयत्न करू नये। आमच्या स्वयंसेवकांची प्रतिनिधींची कोणीही वाद घालण्याचा प्रयत्न करू नये। आपण तुमचे नागरिक आहात, समजदार नागरिक आहात। नोकरीच्या सुशिक्षित शहरामध्ये राहणारे नागरिक आहात। आपण हमखास आम्हाला सहकार्य कराल या अपेक्षा आम्हाला आहे। धन्यवाद। भाविकांचे तमाम गणपती नागरिकांचे गणेशनाथ मोठगाव स्वागत करतो। सन्माननीय पुण्यश्री साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत। खाली परिसरात गणेश भक्तांना कुठेही अडथळा निर्माण होणार नाही किंवा तुमचा आपल्या सर्वांची विशेष काळजी घेणारे सन्मानित बरोबर। आता त्यांनी हातात घेतली ते बघ ती उडवतायत बघ पाणी। गणपती बाप्पा मंगल मूर्ती नागरिकांना विशेष सूचना, जी लहान मुलं आहेत